नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनन ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी घेऊन आली आहे एक अतिशय इंटरेस्टिंग असा कोर्स. तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा अनपेक्षित पैसा मिळवण्यासाठी सोपा मार्ग हवा आहे का? आय नो द आन्सर इज येस, बरोबर ना? सो आज मी तुम्हाला एका स्पिरिच्युअल ATM बद्दल सांगणार आहे. ATM, ऑल टाईम मनी, ऑलवेज मनी. पैशांशी रिलेटेड कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर तुम्ही नीतिकाची मदत नक्की घेऊ शकता. नीतिका, नाम तो सुना ही होगा. सो नीतिका कोण आहे? सो वेस्टर्न ऑकल्ट सायन्समध्ये नीतिका ही धन, संपत्ती आणि भौतिक यशाशी संबंधित अशी एक जिनियस स्पिरिट मानली जाते. तिला अनेकदा गोल्डन स्पिरिट म्हणजे आपण सुवर्णशक्ती म्हणू असंही म्हटलं जातं. नीतिका ही संपत्ती आणि समृद्धीची म्हणजेच संपत्ती आकर्षित करणारी एक ऊर्जा आहे, म्हणजे स्पिरिट ऑफ वेल्थ अँड मनी. आता तिला स्पिरिट म्हणतात यावरून घाबरण्याची काही गरज नाही आहे, कारण ही शक्ती कुणाचंही नुकसान करत नाही. अतिशय सकारात्मक अशी ही ऊर्जा आहे. काही लोक तिला स्पिरिट म्हणतात तर काही लोक तिला गॉडेस ऑफ मनी असंही मानतात. सो आता या देवीला प्रसन्न कसं करायचं? डॅमन ब्रँड यांच्या मॅजिकल कॅशबुक मॅनिफेस्ट मनी विथ नीतिका ह्या बुकमध्ये नीतिकाबद्दल पूर्ण माहिती आणि या जिनियस स्पिरिटकडून त्वरित पैसा आणि आर्थिक समृद्धी कशी मिळवायची हे सांगितलं आहे. रादर या बुकमुळेच नीतिका ही जगामध्ये खूप फेमस झाली आहे. सो या बुकमधली नीतिकाला इन्व्होक करण्याची जी प्रोसेस आहे ती नक्की काय आहे ते मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे. सो या प्रोसेससाठी सगळ्यात आधी आपल्याला बनवायचं आहे एक मॅजिकल कॅशबुक. आता हे मॅजिकल कॅशबुक कसं बनवायचं? एकदम सिंपल आहे. एक नवीन डायरी, कोरी किंवा वही घ्या. शक्य असल्यास तिचं कव्हर नारंगी किंवा चांदीच्या रंगाचं असलं पाहिजे, नसेल तर तसं घाला. त्यावरती नीतिकाच्या सिजिलला, म्हणजे हे सिजिल तुम्हाला इंटरनेटवरती कुठेही मिळेल, स्क्रीनवरती पण तुम्हाला आता दिसत असेल, ते सिजिल प्रिंट करून घ्या, कट करून घ्या. ॲक्च्युली सिजिल म्हणजे एक सिम्बल असतं किंवा चिन्ह असतं किंवा सिम्बॉलिक डिझाईन असतं जे एखाद्या स्पेसिफिक इंटेन्शन किंवा इच्छेसाठी तयार केलं जातं. सो नीतिकाचं हे जे सिजिल आहे हे डायरीच्या पहिल्या पानावरती चिकटवा. मग या वहीवरती मॅजिकल कॅशबुक असं लिहा आणि मग तुमचं नाव लिहा. म्हणजे हे तुमचं मॅजिकल कॅशबुक झालं. आता नीतिकाला इन्व्होक करून तिच्याकडे आपली पैशांबद्दलची मागणी कशी करायची ही रिच्युअल जी आहे त्या बुकमध्ये लिहिलेली ती मी तुम्हाला सांगते. तुम्हाला नक्की किती पैसे हवे आहेत आणि कशासाठी, म्हणजे उदाहरणार्थ कर्ज फेडण्यासाठी किंवा नवीन वस्तू घेण्यासाठी किंवा जे काही कारण असेल ते स्पष्टपणे त्या डायरीमध्ये लिहा. आणि जर तुम्ही नीतिकाला एका विशिष्ट वेळेमध्ये पैसे मिळवून देण्याची विनंती केली ना तर ते काम आपलं 100% होतच होतं. सो आता नीतिकाला इन्व्होक करायचं त्यासाठी A हा मंत्र तिचा 3दा म्हणा. मग सिजिलकडे पाहताना 3 वेळा नीतिका 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 असं म्हणा. मनात विचार करा की या चिन्हामुळे म्हणजे ह्या सिजिलमुळे नीतिकाची ऊर्जा ही अनलॉक झालेली आहे. त्यानंतर हिअर मी नीतिका असं म्हणा आणि तुमची इच्छा सांगा. सो आपण असं म्हणू शकतो, हिअर मी नीतिका, इट इज माय विल दॅट यू. नंतर आपल्याला ज्या कारणासाठी पैसे हवेत ते इंटेन्शन, डिझायर ती लिहायची. नंतर म्हणा की प्लीज ब्रिंग दिस वेल्थ टू मी इन अ वे दॅट इज सेफ अँड डज नॉट हार्म मी ऑर एनीवन एल्स. म्हणजेच तुमचा हेतू पैसे मिळवण्याच्या मागचा हा सकारात्मक आहे हे तुम्ही इथे स्पष्ट करता, जे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिनं तुमची इच्छा पूर्ण केली तर त्याबद्दल तुम्ही नीतिकाला काय देऊ इच्छिता ते सांगा. ते काही असू शकतं, म्हणजे तिचं नाव प्रसिद्ध करणं, म्हणजे लोकांना तिच्याबद्दल सांगणं की तिने तुमची इच्छा कशी पूर्ण केली, म्हणजे थोडक्यात तिचं कौतुक करणं. किंवा एका विशिष्ट कलरची मेणबत्ती लावणं, विशिष्ट रंगाची फुलं वाहणं किंवा चॉकलेट अर्पण करणं, असं काहीही असू शकतं. पण लक्षात ठेवा, काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण करायचंच आहे. इट इज ॲज इफ तुम्ही नवस बोलताय. आपल्याला कुणाला काम सांगायचं असेल तर आपण त्या माणसाला रिक्वेस्ट करतो ना, तसंच नीतिकाशी संवाद साधताना तिला आदेश म्हणजे ऑर्डर, कमांड देऊ नये. शक्यतो तिच्याशी आदराने, पूर्ण विश्वासाने बोलणं हे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमची मागणी स्पष्टपणे आणि कृतज्ञतेच्या भावनेने मांडता तेव्हा ही ऊर्जा तुमच्यासाठी नक्कीच काम करते.
बुकमध्ये नितिकाला पैशांची जी मागणी करण्याची प्रेयर सांगितली आहे, प्रार्थना सांगितली आहे, ती स्टार्ट होते आय कमांड अशी. आता इथे धन आणि समृद्धीसाठी नितिकाला आज्ञा करणं हे योग्य आहे, पण ही आज्ञा उद्धटपणे करायची नाही आहे, तर आदर, प्रामाणिकपणे आणि प्रेमाने केली पाहिजे. शेवटी थँक्यू नितिका, शांततेत परत जा, म्हणजे थँक्यू नितिका, गो इन पीस असं म्हणून आभार माना नितिकाचे. आता काही टिप्स माझ्याकडून. पैसे मिळाल्यावरती तुम्हाला किती आनंद होईल, तो आनंद अनुभवत असतानाच ही मागणी करा, म्हणजे तुमची व्हायब्रेशन्स ऑलरेडी हाय झालेली असते. एकदा मागणी केल्यानंतर त्यावरती शंका न घेता पूर्ण विश्वासाने आपलं दैनंदिन काम सुरू ठेवायचं. हे खरंच काम करेल का असा डाऊट जर का असेल ना, तर एनर्जी ब्लॉक होते. म्हणून विश्वास असला कीच मग आपल्याला रिझल्ट मिळतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. आता तुम्हाला हवा आहे तितका पैसा कधी येईल, कसा येईल याची चिंता मुळीच करू नका. इच्छा लिहिल्यानंतर ती विसरून जा. रिलीज दॅट थॉट, लिव्ह इट टू नितिका. ती तुमचं काम करणारे ही पूर्ण खात्री बाळगा. रादर मी तर असं म्हणेन की अशी खात्री असल्याशिवाय हे काहीही करूच नका. पैशांसाठी असलेली भीती किंवा माझ्याकडे पैसे नाहीत हा नकारात्मक विचार पूर्णपणे बाजूला ठेवून ही रिच्युअल करा. ही सगळी रिच्युअल करताना आणि ती झाल्यावर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आनंद, समाधान आणि ग्रॅटिट्यूड फील करावं लागेल. हे फिलिंग जितकं स्ट्रॉंग असेल तितकं तुमचं काम जलद होईल, तितकं जलद मॅनिफेस्टेशन होईल. हे ॲक्च्युली सगळे विधी ना त्वरित परिणामांसाठी ओळखले जातात, पण काही वेळेला यासाठी काही दिवसांचा अवधी लागू शकतो. पण त्यामागे पण आपल्या भल्याचंच काहीतरी कारण असू शकतं, हे लक्षात ठेवा. नितिकाशी असणारं कनेक्शन अजून स्ट्रॉंग करण्यासाठी लिराश ताशा वेफा वे नितिका, स्क्रीनवरती मंत्र दिसत असेल नितिकाचा, तो तुम्ही म्हणू शकता. मी असं पण सजेस्ट करीन की कमी रकमेपासून सुरुवात करा. म्हणजे सुरुवातीला लहान रकमेची मागणी करा, जसं 500-1000 रुपये, आणि मग तुमची इच्छा पूर्ण झाली की तुमचा त्याच्यावरती विश्वास वाढेल. प्रत्येक इच्छेसाठी वहीमध्ये जी सांगितलेली आहे ती रिच्युअल करायची आहे. एका वेळेला एकच इच्छा सांगा, ती पूर्ण झाली की मग पुढची. हे सगळं करताना सकारात्मक भावना असली पाहिजे. विधी करताना तुमच्या मनात भीती नसली पाहिजे, तर फुल ट्रस्ट पाहिजे नितिकावरती आणि ह्या प्रोसेसवरती. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आणि नितिकाची पॉझिटिव्ह ऊर्जा फील करण्यासाठी तुम्ही डेली ॲफर्मेशन्स पण म्हणू शकता. जसं डिअर स्पिरिट नितिका, थँक्यू फॉर ओपनिंग द गेट्स ऑफ अबंडन्स फॉर मी. आय एम रेडी टू रिसीव्ह डिवाइन ब्लेसिंग्स इन द फॉर्म ऑफ मनी, जॉय अँड सक्सेस. म्हणजेच प्रिय नितिका, माझ्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडल्याबद्दल धन्यवाद. मी धन, यश आणि आनंद याच्या रूपात दैवी आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार आहे. पूर्ण मनापासून तुम्ही ही रिच्युअल केली तर तुमच्या लक्षात येईल की अचानक तुम्हाला नवीन काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, अनएक्सपेक्टेड ठिकाणाहून पैसे यायला लागतील, किंवा कुठून तरी तुम्हाला जेवढ्या पैशांची गरज असेल ना तेवढी गरज अगदी सहजपणे पूर्ण होईल. नितिकावरती पूर्ण विश्वास आणि सकारात्मक भावना असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे दिलेला शब्द जो तुम्ही आहे तो पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काम पूर्ण झाल्यावरती तुम्ही जे कबूल केलं आहे ते पूर्ण करणं बंधनकारक आहे. तुमचं काम झालं, इच्छा पूर्ण झाली की नितिकाचे आभार मानायला विसरू नका. थँक्यू स्पिरिट नितिका फॉर युअर हेल्प, युअर प्रेझेन्स अँड युअर वर्क. सो इट इज, सो इट शॅल बी. आता नितिका ही संपत्तीची ऊर्जा आहे आणि ती पूर्णपणे सकारात्मक आहे आणि तुमच्या कुटुंबाला कुठलीही हानी ही ऊर्जा पोचवत नाही. तिच्याशी जोडलं जाण्यासाठी फक्त 2च गोष्टी लागतात, प्रचंड विश्वास म्हणजे ट्रस्ट आणि दिलेला शब्द पाळण्याची तयारी. अर्थात हे मॅजिकल कॅशबुक हे एक टूल आहे जे तुमच्या मनाला सांगतं की मी रिच आहे, मी श्रीमंत आहे. आणि मग तुमचं मन त्यानुसार रियालिटी क्रिएट करतं. सो तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांनी समृद्धी यायला लागते. आता फक्त ही रिच्युअल करून शांत बसून पैसे कधी येणार याची वाट बघत बसायचं का? तर अर्थातच नाही. तर समोर ऑपॉर्च्युनिटीज दिसली आपल्याला की ॲक्शन घ्यावीच लागणार. कदाचित या ऑपॉर्च्युनिटीज नितिकानेच तुमच्यासमोर आणलेल्या असतील. सो मॅनिफेस्टेशन प्लस ॲक्शन, मग आपल्याला सक्सेस आणि जो पैसा हवा आहे तो मिळणार हे नक्की. मला स्वतःला नितिकाचे अतिशय सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत.
एक छोटासा मी अनुभव इथे शेअर करीन. साधारण 2-3 वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा मला नितिकाबद्दल नवीन कळलं होतं. मी मॅजिकल कॅशबुकचं बुक पूर्ण वाचलेलं होतं. त्यामुळे नितिका कोण आहे, तिला आपण कसं इन्व्होक करायचं हे सगळं मला माहिती होतं. तर माझी मुलगी ज्या ठिकाणी नोकरी करत होती, ज्या सिटीमध्ये, तर ती त्या ठिकाणी एक फ्लॅट बघत होती. तिला एका पर्टिक्युलर एरियातच फ्लॅट हवा होता, तिच्या बजेटमध्ये बसणारा, असं सगळं काय काय तिच्या ज्या कंडिशन्स होत्या. तर मी नितिकाला प्रे केलं. ॲक्च्युली मी मॅजिकल कॅशबुक वगैरे काही तयार केलं नाही, पण अतिशय मनापासून नितिकाला प्रे केलं की असं असं माझ्या मुलीला तिला जसा हवा आहे तसाच फ्लॅट रेंटवरती मिळू दे. ओके, सो मला मुलीने सांगितलं की तिने एका बिल्डिंगमध्ये एका एरियामध्ये फ्लॅट बघितला, तो तिला खूपच आवडला. पण त्या मालकाने ते घर अजून बऱ्याच जणांना दाखवलं होतं आणि ते घर लोकांना आवडतं हे बघून त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचं रेंट वाढवलं. आता हे तिच्या आउट ऑफ बजेट जायला लागलं. तर त्यामुळे ती खूप नाराज झाली. आणि मग माझ्या मनात आलं की अरे आपण तर तेव्हा मी फर्स्ट टाईम नितिकाची प्रार्थना केलेली होती, तिला इन्व्होक केलं होतं, मदत मागितली होती. सो मी म्हटलं की अरे आपण तर नितिकाची एवढी मनापासून प्रार्थना केली आणि ऑल दॅट, असं कसं काय झालं. पण काय झालं माहिती आहे, त्यानंतर मी त्यांच्या सिटीतले रेंटलचे जाहिराती बघत असताना मला ज्या एरियात तिला घर हवं होतं त्या एरियामध्ये एका फ्लॅटच्या रेंटची जाहिरात मी बघितली, तिच्या बजेटमध्ये बसणार होतं. सो मी ती लिंक तिला फॉरवर्ड केली. मला आता ती कुठली बिल्डिंग काय वगैरे काहीच आयडिया नव्हती, पण मी तिला फॉरवर्ड केलं कारण ज्या एरियात तिला ते घर हवं होतं त्या एरियातली ती बिल्डिंग होती. तिने पण मग त्यांना कॉन्टॅक्ट केला वगैरे, ती जाऊन आली आणि ती मला म्हणाली की मामा यू वोंट बिलीव्ह की ज्या बिल्डिंगमध्ये मला ते घर हवं होतं, बिकॉज ती बिल्डिंग एकदम छान होती, नवीन होती, खूप ॲमेनिटीज वगैरे सगळं होतं जे आधी तिने फ्लॅट बघितला होता त्याच बिल्डिंगमध्ये हा फ्लॅट होता. आणि हा फ्लॅट त्या पहिल्या फ्लॅट जो मी बघितला होता त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याचं रेंट मी पहिल्यांदा जो फ्लॅट बघितला त्याचं त्यांनी जे आधी रेंट सांगितलं होतं त्याच्यापेक्षा कमीच आहे. आणि त्यांनी मला तो लगेच फ्लॅट दिला. त्यांनी सांगितलं ओके तुला आवडला असेल तर तू घे. आणि तिला शी वॉज सो हॅपी. म्हणजे बघा की मी एकतर नितिकाला जी प्रार्थना केली, म्हणजे हे काहीही रिच्युअल्स खरं तर न करताना तरीसुद्धा तिने बरोबर मार्ग दाखवला आणि बरोबर माझी इच्छा पूर्ण केली. आणि मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आपली इच्छा पूर्ण व्हायला जरा वेळ लागला तरी याचा अर्थ असा नाही आहे की हे आपलं ऐकलं जात नाही आहे आपली प्रार्थना, पण काहीतरी आपल्या चांगल्यासाठी घडणार आहे हा विश्वास ठेवा. तर ह्याच्यावरून हे तुम्हाला कळलंच असेल की पहिल्यांदा तिला तो मिळाला नाही फ्लॅट जो तिला हवा होता, ती नाराज झाली. पण त्याच बिल्डिंगमध्ये त्याच्याहीपेक्षा मोठा फ्लॅट आणि कमी रेंटला तिला मिळाला. जे तिला वाटत होतं ह्या बिल्डिंगमध्ये मला राहायला आवडेल ते तिचं इच्छा पण पूर्ण झाली. आणि मी जी प्रार्थना केली होती नितिकाला ती अशा पद्धतीने ती कंप्लीट झाली. सो ऑब्व्हियसली आय फेल्ट व्हेरी हॅपी. मी जे तिला त्याच्याबद्दल बोलले होते की इच्छा पूर्ण झाली तर मी काय करेन ते मी नक्की केलंच. आणि त्यानंतर मी बऱ्याच गोष्टींसाठी असं पटकन काहीतरी आपल्याला काम व्हावं वाटत असेल, पैसे कुठनं तरी यायचं हे असेल तर मी पटकन नितिकाला अशीच बसल्या बसल्याच मनापासून प्रार्थना करून बोलून जाते आणि ते काम माझं प्रत्येक वेळेला अगदी नक्की झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नितिकाशी कनेक्ट करून, बिकॉज इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी, तुमची पैशांच्या संदर्भात जी काही कामं असतील ती अगदी नक्की करू शकता. त्याचे जे काही तुम्हाला अनुभव येतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. अजूनही नितिकाबद्दल काही प्रश्न असतील तर ते पण सांगा. ॲक्च्युली कसं असतं की इट्स अ व्हेरी सिम्पल रिच्युअल. मग हे असंच करायचं का, हेच पेन घ्यायचं का, हीच मेणबत्ती लावायची का, कुठल्या वेळेला करायचं का, ह्या सगळ्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व कशाला आहे की तुम्ही किती ट्रस्ट ह्या एनर्जीवरती ठेवताय, किती ट्रस्टफुली हे प्रार्थना करता. मी आता तुम्हाला सांगितलं ना की मी कसलाही रिच्युअल केलेली नाही, कॅशबुक पण केलं नव्हतं. मी जस्ट मनातनं ही इच्छा बोलले होते, प्रार्थना केली होती. तर फक्त फुल ट्रस्ट पाहिजे आणि आपण जे त्यांना बोलू की हे माझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी हे करीन ते नक्की केलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही ही गोष्ट करता, पूर्णत्वाला ही रिच्युअल नेता, म्हणजे तुम्ही तिथे स्टार्ट केली, प्रार्थना केली, असं असं झालं तर मी असं असं करीन असं म्हणता आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती गोष्ट नक्की करता, तर म्हणजे ही रिच्युअल तुम्ही कंप्लीट केली. त्यामुळे ती जी एनर्जी असेल, ऊर्जा असेल, तर त्या एनर्जीला सुद्धा तुमच्यावरती ट्रस्ट निर्माण होतो आणि नेक्स्ट टाइम वेनेवर यू कॉल दॅट एनर्जी ती तुमची मदत करतेच. पण प्रत्येक वेळेला ही प्रोसेस मात्र आपल्याला ही रिच्युअल कंप्लीट केलीच पाहिजे हे लक्षात ठेवा. सो तुम्ही सुद्धा नितिकाची हेल्प अगदी नक्की घेऊ शकता. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी.
स्पिरिट नितिका असं जरी नाव असेल तरी त्या एनर्जीचा काही ॲब्सोल्युटली त्रास नाही होत. फक्त ॲज आय सेड की आपल्याला ही ट्रस्ट पाहिजे. आणि बरेच वेळेला असं होतं की जेव्हा आपण फुल ट्रस्टने एखादी गोष्ट करतो, जसं आपण देवाला पण नवस बोलतो ना, आणि नंतर आपण विसरून जातो, कारण आपला त्या देवावरती पूर्ण विश्वास असतो आणि आपली ही इच्छा पूर्ण होईलच असं पण आपल्याला माहिती असतं. तसंच काहीसं नितिकाच्या बाबतीत किंवा अशा एनर्जीच्या बाबतीत होतं की आपण त्यांच्यावरती फुल ट्रस्ट ठेवला तर ते आपलं काम होणारच, हे कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सांगतो. आणि त्यामुळे अर्थातच आपल्या अवतीभोवती अशा काही गोष्टी क्रिएट होतात की आपलं ते काम होतंच. काय होतं, कशाने होतं, हे काही असू देत, पण हे काम नक्की होतं हे मात्र तितकंच खरं आहे. सो तुम्हीसुद्धा नितिकाची मदत नक्की घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण नक्की करा. थँक्यू. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माझे व्हिडिओज आवडत असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा.